नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 14 एप्रिल 2025 ते 20 एप्रिल 2025 साप्ताहिक राशी भविष्य. तूळ राशी. जर तुमच्या कुटुंबात कोणाचा विवाह नुकताच झालेला आहे तर तुम्हाला नवीन पाहुण्याच्या आगमनाची वार्ता या सप्ताहात मिळू शकते. यामुळे कौटुंबिक वातावरणात सकारात्मकता पाहिली जाईल. सोबतच हा आनंद घरातील मोठ्यांना प्रसन्नता देण्यातही विशेष कार्य सिद्ध होईल. यामुळे तुमचाही मानसिक तणाव घरातील सुखद वातावरणाच्या कारणाने दूर होताना प्रतीत होईल. कोणत्याही ज्ञानी किंवा जवळच्या किंवा नातेवाईकांसह कोणत्याही भागीदारीत व्यवसाय करण्यापूर्वी त्याबद्दल आपल्या अंतर्गत भावना ऐका, कारण कदाचित आपण त्याच्या सूचनांना छोटा समजून त्याला महत्त्व देत नसाल तर त्यांनी आपल्याला व्यवसायाच्या विस्तारासाठी काही मोठ्या सूचना दिल्या असतील. संगीत ऐकणे किंवा नृत्य करणे बऱ्याच प्रकारचे तणाव दूर करण्याचा रामबाण उपाय असतो. अशात या सप्ताहात चांगले संगीत ऐकणे किंवा नृत्य करणे तुमचा सप्ताहभराचा तणाव गायब करू शकतो. जसे मसाले जेवणाला स्वादिष्ट बनवते, त्याच प्रकारे बऱ्याच वेळा थोडेसे दुःखही जीवनात गरजेचे आहे, कारण यामुळे आपल्याला अनुभव मिळण्यासोबतच सुखाची खरी किंमत कळते. म्हणून दुःखातही त्यांच्याकडून काही न काही शिका आणि निरंतर जीवन जगण्याचा प्रयत्न करत राहा. या सप्ताहात तुम्हाला आपली कमाई आणि खर्चांना लक्षात ठेवून योग्य व एक उत्तम बजेट प्लॅन बनवण्याची सर्वात अधिक आवश्यकता असेल. म्हणून या बजेटला सप्ताहाच्या सुरुवातीमध्ये बनवून आपले धन त्या अनुसार खर्च करा. यावेळी तुम्ही आपल्या घरातील मोठे, खास करून आपल्या आई-वडिलांच्या मदतीचा आणि त्यांच्या अनुभवाचा वापर करून याचे निर्माण करू शकता. वृश्चिक राशी. या सप्ताहात करिअर भविष्यवाणी हे संकेत देते की या राशीतील व्यापाराच्या क्षेत्रांनी जोडलेल्या जातकांना बऱ्याच ग्रह नक्षत्रांच्या स्थितीने अनुकूल परिणाम मिळू शकतील. अशात या काळात त्यांना विविध क्षेत्राने उत्तम कमाई होण्याची शक्यता आहे. तुमच्या साप्ताहिक राशी भविष्याच्या अनुसार विद्यार्थ्यांच्या जीवनात यावेळी बऱ्याचशा स्थितीमध्ये सकारात्मक परिवर्तन दिसेल. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर त्यासाठी सर्वात उत्तम राहणार आहे, कारण ही वेळ तुमच्या राशीवर बऱ्याच ग्रहांची कृपा करेल. यामुळे तुम्हाला उत्तम यश प्राप्त होईल. या सप्ताहात नकारात्मकतेला तुमच्यावर हावी होऊ देऊ नका आणि स्वतःला जितके शक्य असेल तितके ताजे ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे आराम द्या. या सप्ताहात तुम्ही न फक्त चांगले आणि रचनात्मक विचार करू शकाल तर तुमच्या आरोग्यासोबत तुमच्या कार्यक्षेत्रामध्येही सुधार होताना दिसेल. यामुळे तुम्ही बरेच निर्णय घेण्यात सक्षम असाल. या सप्ताहात तुमच्याद्वारे धनबचतीला घेऊन जेही प्रयत्न केले जातील त्यात तुम्हाला यश प्राप्ती होईल. यामुळे तुम्ही बेचैन होऊ शकता. तुम्हाला हे समजण्याची आवश्यकता आहे की विपरीत परिस्थिती नेहमीच चांगली नसते. जर बऱ्याच वेळेपासून तुम्ही कुठल्या जवळच्या नातेवाईकासोबत भेटण्याची योजना बनवत होता तर या सप्ताहात ती पूर्ण होण्याचे योग बनताना दिसत आहेत, कारण शक्यता आहे की तुम्हाला त्यांच्या घरी जाण्याची संधी मिळेल किंवा त्यांचे अचानक तुमच्या घरी येण्याची शक्यता आहे. या कारणाने तुम्हाला उत्तम व स्वादिष्ट भोजन खाण्याची संधी मिळेल. धनु राशी. या आठवड्यात आपल्याला कोणतीही जुनी घरगुती कामे पुढे ढकलण्याऐवजी ती पूर्ण करण्यासाठी स्वतः प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल, कारण शक्य आहे की या आठवड्याच्या शेवटी आपले कुटुंब आपल्याशी या कार्याबद्दल बोलेल.
अशा परिस्थितीत जर ते काम पूर्ण झाले नाही तर आपणास त्यांचे बोलणे देखील ऐकायला लागू शकते. या सप्ताहात तुम्हाला थोडेसे सुस्त वाटेल, परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्याद्वारे केलेल्या प्रत्येक कामासाठी प्रशंसा मिळवण्यासाठी आतुरही असाल. तुम्हाला करिअरमध्ये उन्नती करण्याची आणि शुभ संधी मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात तुमच्या राशीतील बऱ्याच शुभग्रहांची उपस्थिती व त्यांचा प्रभाव तुम्हाला आपल्या मेहनतीच्या अनुसार परीक्षेत अंक प्राप्त करेल. अशात कठीण मेहनत करा आणि गरज पडल्यास आपल्या शिक्षकांची मदत घ्या. या सप्ताहात तुम्हाला अशा गोष्टीवर काम करण्याची आवश्यकता आहे जे तुमच्या आरोग्यात सुधारणा घेऊन येतील. यासाठी खाण्यापिण्याकडे लक्ष देऊन फळे आणि पालेभाज्या खाण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात वित्त संबंधात गती कायम ठेवण्यासाठी तुम्हाला कमी मेहनतीनंतरही चांगला नफा प्राप्त होऊ शकेल. कारण या काळात ग्रहांची स्थिती सांगते की तुमचे अप्रत्याशित खर्च बरेच कमी होतील. यामुळे तुम्ही आपले धन बऱ्याच प्रमाणात संचय करण्यात यशस्वी राहाल. धन्यवाद.